श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्यापासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेली शाकंभरी देवीची नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा देखील म्हटले जाते. यंदा 7 जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू होत असून 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा आहे. नवरात्रीच्या या कालावधीत देवीला 60 प्रकारच्या भाज्यांचा 60 प्रकारच्या कोशिंबिरींचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी ही माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन दुर्गा देवीचे रूप म्हणून केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असं नाव पडलं. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे. आता उद्यापासून हा नवरात्र उत्सव चालू होत आहे. आपल्याला या काळामध्ये काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस. उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा उद्या सकाळीच प्रज्वलित करायचा आहे. तर आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे. आता या दिव्यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे आणि 2 लवंग या दिव्यामध्ये टाकायचे आहे. लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे लवंग त्या दिव्यामध्ये टाकावे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता हा दिवा जेवढ्या वेळ प्रज्वलित राहील तेवढ्या वेळ आपण प्रज्वलित ठेवायचा आहे. आता या दिवशी आपण दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी आपल्याला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल, फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायचं आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन जरूर करावं. आपल्या मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. तसेच आपलं घर देखील शुद्ध करायचं आहे. घर शुद्धी करणे म्हणजे आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे किंवा अगदी तुम्ही गोमूत्र देखील घरामध्ये शिंपडू शकता. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होत असते. आता आपल्या घरामध्ये शाकंभरी देवीची पूजा केली जात असेल किंवा नसेल तरी पण आपण या दिवशी काही उपाय व सेवा या करायच्या आहे. कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती असतेच. तर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये टाक असेल तर टाकावरती आपण अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक हा नक्की करू शकता. तसेच आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील असते. तर अन्नपूर्णा मातेला या दिवशी आपण तांदूळ अर्पण करायचे आहे. अन्नपूर्णा मातेखालील तांदूळ आपण बदलवायचे आहे आणि आपण अन्नपूर्णा मातेचा ओम अन्नपूर्णे नमः, ओम अन्नपूर्णे नमः हा मंत्र म्हणत अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण करायचे आहे. अगदी माता अन्नपूर्णाच्या अगदी खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत आपण तांदूळ हे अर्पण करत राहायचे आहे. त्यानंतर त्यातील थोडेसे तांदूळ हे आपण काढून घ्यायचे आहे. मग ते तुम्ही घरामध्ये भात शिजवण्यासाठी देखील वापरू शकता, पण ते आपल्याला इतरत्र कुठेही टाकायचे नाही किंवा हे तांदूळ कुणालाही द्यायचे नाही. आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची देखील आपण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला या उपायासाठी 2 विड्याची पानं घ्यायची आहे. आता विड्याची पानं घेत असताना त्याला मध्ये होल असेल, छिद्र असेल किंवा खराब झालेली विड्याची पानं असतील अशी पानं घ्यायची नाही. पानं घेतल्यानंतर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि ही पाने त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे.
देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता। आता या विड्याच्या पानांचे देखील खूप महत्त्व आहे। विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो। या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो। पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो। पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो। पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो। तसेच मागील बाजूस चंद्रदेवाचा वास असतो। या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो। समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले। त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले। त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले। थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसत चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला। त्यांनी या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले। भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा देखील ठेवण्यात येऊ लागली। आता ही विड्याची पाने आपण हातामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर एका पानावर एक पान ठेवायचं आहे। आता वरचं जे पान आहे त्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्या पानावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे। आता यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। आता 1 रुपयाचं नाणं आपण त्या पानावरती स्वस्तिकवरती ठेवायचं आहे। आता त्या रुपयाच्या नाण्याला देखील आपण हळदी कुंकू लावावं, थोड्याशा अक्षता अर्पण कराव्या। त्यावरती आपण सुपारी ठेवायची आहे। सुपारीला देखील आपण हळदी कुंकू अक्षता लावायची आहे। तसेच तिथे फूल देखील अर्पण करायचं आहे। आता या पानाचा देठ माता लक्ष्मीकडे असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि आपण जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपण महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा पठण करायचं आहे। पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे। या 2 सेवा आपण जरूर करायच्याच आहे। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही किंवा इतरही काही अडचणी असतील तर जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे विड्याचं पान अगदी तिथेच ठेवायचं आहे। नवरात्र पूर्ण संपेपर्यंत आपण ते पान तिथेच ठेवायचं आहे। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपण ते पान तिथून उचलायचं आहे। मग हे विड्याचं पान तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। तसेच ते रुपयाचं नाणं आहे, ते रुपयाचं नाणं आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा घरामध्ये जी पण व्यक्ती कमवती असेल, मग पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्या व्यक्तीजवळ हे रुपयाचं नाणं ठेवायला द्यावं की ज्यामुळे घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही जाणवत नाही। घरामध्ये सतत पैसा हा येत राहतो। त्यानंतर आपण सुपारी देखील ठेवली होती तर ती सुपारी तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता। यामुळे देखील माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते व आपल्याकडे पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होत असतात। आता यानंतर नवरात्रीचा उद्या पहिला दिवस आहे। अगदी नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण घरामध्ये कापूर जाळायचा आहे। आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे। 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे। भीमसेनी कापूरच शक्यतो घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो। त्यासोबत आपल्याला 2 लवंग टाकायचे आहे। लवंग ही साबूत असावी आणि याचा जाळ आपण करायचा आहे। हा धूर आपल्या सर्व घरामध्ये पसरेल याची काळजी घ्यायची आहे। धूर पसरवत असताना आपण माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा। यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता, नजरबाधा ही दूर होत असते। यानंतर अर्धे लवंग असतील तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।